मी प्रफुल्ल रामदास चटकी. सतत मुलं घडवत राहिले. मग आम्हाला आनंद झाला का मी जेव्हा हातात घेतलं किंवा मी त्या क्रीडा क्षेत्राचा मूळ पाया म्हणून इथे नवोदय स्पोर्टिंग क्लबचा थांबलो आणि माझ्या माध्यमातून अनेक मुलं घडले. अनेकांनी नॅशनल खेळले, कोणी स्कूल नॅशनल खेळले, स्टेट खेळले. आज जरी आम्ही नगरपालिकेत होतो, आम्ही शिवसेना म्हणूनच होतो, कारण तेव्हा तत्कालीन नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले 2018 मध्ये. आज तुम्हाला सांगतो, आपण कर्नाटक एमटाने आजपर्यंत कुठलाही CSR KPCL कंपनीनं या भद्रावती शहराला दिलेला नाहीये. 23-24 मध्ये 25 लाखाचा निधी जर सोडला, आजपर्यंत माझ्या पायनीत जेव्हा पण 2008 पासून मी या नगरपालिकेत आजपर्यंत भद्रावती नगरपालिकेला खनिज विकास निधी हा मिळालेला नाहीये. चांगलं कार्य करत असताना, पक्ष वाढत असताना मला एक पक्षांच्या हट्टपणामुळे मला राजीनामा द्यावा लागते. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात विविध स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमानं वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामगिरी करत आहे. असं एक सामान्य व्यक्तिमत्व, ज्या सामान्य व्यक्तिमत्वाने समाजकारण, राजकारण आणि त्या पलीकडेही विद्यार्थ्यांना सोबत राहून वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी केली, अशा येथील भद्रावती येथील किल्लावाड निवासी प्रफुल्ल चटकी यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. या संवादामध्ये त्यांचा जीवन परिचय, त्यांनी चालवलेली स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमाने उत्तुंग कामगिरी आणि त्यानंतर समाजकारणापासून विद्यार्थी दशेपासून चाललेली त्यांची भूमिका आणि विविध क्षेत्रात त्यांनी उचललेली जी धुरा जी आहे, भद्रावती सारख्या ऐतिहासिक नगराला नौकी नाही, परंतु सामान्य माणूस काय करू शकतो, एक युवा जो आहे विद्यार्थी दशेपासून वाटचाल करताना स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून एक उभरतं व्यक्तिमत्व समोर येतं. याच मातीतून चालणं शिकतं आणि ध्येयवेडा असा युवक तरुण सगळा ग्रुप घेऊन एक वेगळ्या क्षेत्राकडे क्लबच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारण त्या पलीकडेही एक विकासात्मक दृष्टी घेऊन चालतो, अशा व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. प्रफुल्लजी, यांचा परिचय जो आहे तो या भद्रावती नगरीला नौखा नाही, परंतु चालवलेली धडपड या भद्रावती करांकरता विकासात्मक अजेंडे आणि विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील जे विविध उपक्रम होतात, याच मातीतून अनेक स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून इथे विदर्भस्तरीय, जिल्हास्तरीयच नव्हे तर महाराष्ट्रस्तरीय असे विविध उपक्रम ज्यांनी गाजवले आणि या पलीकडेही उत्तुंग अशा वेगवेगळ्या ध्येयांना विचारांना घेऊन त्यांनी चालना दिली. तर मी संवाद साधतोय की आपला परिचय जो आहे तो थोडक्यात द्यावा. मी प्रफुल्ल रामदास चटकी. मी किल्लावाड कुणबी सोसायटी येथील राहणारा, म्हणजे कायमचा राहणारा आहे. माझा जन्म हा 20 मार्च 1982 झाला आणि माझं संपूर्ण जीवन हे एका सर्वसामान्य कुटुंबात गेलं. माझे वडील हे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे कर्मचारी होते आणि माझं शिक्षणसुद्धा संपूर्ण या भद्रावती शहरात झालं आणि त्या माध्यमातून मी एक समाजकार्याची मला आवड होती. कुठंतरी कामात पुढाकार घेतला पाहिजे, एक सामाजिक क्षेत्रात आपल्याला काहीतरी करायचं आहे, या उद्देशानं मी या वार्डामध्ये रुजलो, राबलो आणि सामाजिक कार्यात एक हेराहेरीनं एक पुढाकार घेऊन मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आपलं शिक्षण म्हणजे आहे कुठल्या याच्यापासून गेलं आणि बालपण कुठे गेलो? माझा जन्म हा भद्रावती शहरात झाला आणि माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किल्लावाड इथे झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती इथे 8वी पर्यंत शिकलो. त्यानंतर मी 9वी 10वी हे मी CTPS चंद्रपूर ऊर्जानगर इथे माझं शिक्षण घेतलं आणि 10वी नंतर मी 11वी ही माझी भावनजीभाई चव्हाण शाळा चंद्रपूर इथे माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर 12वी इथे निळकंठराव यशवंतराव शिंदे विद्यालय इथे भद्रावतीमध्ये झालं आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन सुद्धा BA सेकंड इयर पर्यंत शिक्षण हे सुद्धा माझं भद्रावती शहरात झालं. आपण या भद्रावतीच्या ऐतिहासिक माभूमीमध्ये विद्यार्थ्यांची एक सवंगडी म्हणा मित्रत्वाचा ग्रुप निर्माण केला. स्पोर्टिंग क्लब एक नावाने उदयास येणारी संघटना आहे ज्याची स्थापन केली. स्थापन करताना याच शाळेतून विद्यार्थी अनेकांना धडे देण्याचं काम, एक शिकत असतानाच सोबत त्यांना प्रशिक्षणाबरोबर एक सवंगडी मित्रांचा ग्रुप तयार केला आणि नवोदय या स्पोर्टिंग क्लबची निर्मिती झाली. यामधून तुम्ही जे चालवलेले उपक्रम आहेत
तर कुठकुठल्या स्तरावरची उपक्रम आपण हाती घेतले? नेमकं मुळात तर हे आहे की हे नवोदय क्रीडा मंडळ म्हणजे माझ्या पूर्वीपासून इथे कार्यरत होतं. माझ्यापैकी जे ज्येष्ठ होते तिथे पूर्वी इथे नवोदय क्रीडा मंडळ एक क्रिकेटचा एक क्लब होता इथे. म्हणजे क्रिकेटचं एक मंडळ होतं ज्यांच्या माध्यमातून हे नवोदय क्रीडा मंडळ चालत होतं. कालांतरानं इथे एक व्हॉलीबॉलचं छोटंसं रोपटं लावलं गेलं त्या लोकांच्या, त्या ज्येष्ठ मंडळींच्या माध्यमातून. आणि त्या याला युवा पिढी जुळली, त्यामध्ये प्रफुल्ल चटकी सुद्धा जुळला. आणि त्यांनी त्या एक सामाजिक कार्याची सुरुवात त्या व्हॉलीबॉल क्षेत्रातील नवोदय स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून सुरू केली. आणि मग नवोदय मंडळाच्या माध्यमातून कुठलाही असो, गणपती उत्सव असो, तानापोळा असो, हनुमान जयंतीचा कार्यक्रम असो, की कुठल्या देवीचे सुद्धा इथले कार्यक्रम होतो, हे सतत हे नवोदय मंडळाच्या नावानं चालत असे. आणि जेव्हा व्हॉलीबॉलची मी सुरुवात केली, व्हॉलीबॉल हा मुळात मी वयाच्या म्हणजे 10वा वर्ग झाल्यानंतर मी म्हणजे व्हॉलीबॉलच्या खेळाला सुरुवात केली. ऍक्च्युअली मी सुरुवातीला क्रिकेट खेळत होतो इथे असताना, परंतु जेव्हा इथं आमच्या काही ज्येष्ठ मंडळीने एक व्हॉलीबॉलचं प्रशिक्षण सुरू केलं आणि त्यामध्ये मी सुद्धा रुजलो आणि सातत्य ठेवलं तेव्हा की मला या खेळातून काहीतरी निर्माण करायचं आहे. आणि तोच उद्देश ठेवून मी सातत्याने त्या व्हॉलीबॉल क्षेत्रात रुजलो. आणि मग पूर्ण धुरा ही व्हॉलीबॉलची मी स्वतःच्या खांद्यावर घेऊन घेतली. किंवा माझ्याबरोबर सुरुवातीला माझे काही ज्येष्ठ लोक होते, परंतु कालांतराने ते लोक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून असो किंवा नोकरीच्या माध्यमातून कालांतराने त्यापासून दूर झाले. परंतु मी माझं क्षेत्र हे टिकवून ठेवलं. मी छोटे छोटे मुलं जुळवले, 1 पासून 2, 2 पासून अनेक जुळवत गेलो आणि सातत्य ठेवलं. आणि त्या माध्यमातून मी स्वतः घडलो, एक चांगला खेळाडू म्हणून मी घडलो. महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा मी खेळल्या. त्यामध्ये मग राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा असो किंवा मग युनिव्हर्सिटीची स्पर्धा असो, अशा अनेक स्पर्धा मी खेळल्या. आणि त्या माध्यमातून मी माझे मुलं सुद्धा घडवले. आनंद याच्यात होता की मी घडल्यानंतर मी त्या क्षेत्रापासून दूर गेलो नाही, सतत मुलं घडवत राहिले. मग आम्हाला आनंद झाला का मी जेव्हा हातात घेतलं किंवा मी त्या क्रीडा क्षेत्राचा मूळ पाया म्हणून इथे नवोदय स्पोर्टिंग क्लबचा थांबलो. आणि माझ्या माध्यमातून अनेक मुलं घडले, अनेकांनी नॅशनल खेळले, कुणी स्कूल नॅशनल खेळले, स्टेट खेळले, युनिव्हर्सिटी खेळले आणि अनेक खेळाडू आजही खेळत आहे. त्यामध्ये मला सर्वात मोठा आनंद आहे. खेळ आणि स्पोर्टिंग क्लबच्या जे आहे माध्यम, यापासून अनेक विद्यार्थी वेगळ्या क्षेत्रात कामगिरी करत आहेत, उत्तुंग कामगिरी करत आहेत. पण त्या पलीकडे जे आहेत, या खेळाच्या व्यतिरिक्त आपले छंद कोणते कोणते जोपासलेत आपण? या खेळाच्या व्यतिरिक्त मी सुरुवातीलाच सांगलं का माझा व्हॉलीबॉल व्यतिरिक्त पहिला माझा क्रिकेट हा छंद होता. तर त्या छंदानं पण तो मला वाटलं नाही की आपण यामध्ये टिकू शकणार. त्याच्यामुळे एक व्हॉलीबॉल एक असं माध्यम मला दिसलं की एक सांघिक खेळ आहे आणि त्या खेळाच्या माध्यमातून आपण एक सामाजिक कार्य सुद्धा करू शकतो, मुलं सुद्धा आपण एक घडू शकतो. सुदैवानं आम्हाला आमच्या किल्लावाडमध्ये चांगली अशी शाळा मिळाली आणि त्या शाळेच्या माध्यमातून इथे आम्हाला एक मैदान मिळालं. आणि त्या मैदानाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात मग आम्ही मेहनत करून आमच्या खेळाडूंनी, मी स्वतः मेहनत केली तिथे. आणि आज जे काही इथं मैदान दिसत आहे अतिशय गलिच्छ होतं, परंतु त्या खेळाच्या माध्यमातून आम्ही सुंदर केलं, स्वच्छ केलं आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर छंद जो होता माझा एक सामाजिक कार्यात म्हणजे पुढाकार घेण्याचा होता. म्हणजे कुठलंही कार्य करायचं असताना कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो. मग पुढाकार घेत असताना कोणी पुढाकार घ्यायचा, तर मला त्यामध्ये आवड होती. सुरुवातीला इथे जेव्हा व्हॉलीबॉल खेळाची एवढी आवड होती मला की मी स्वतः दोन्ही ग्राउंडचं पाणी 2 बकेटनी आणून, मंदिराच्या मागे एक हँडपंप होता तिथून, तेव्हा लाईटची वगैरे व्यवस्था नव्हती, अशा बिकट परिस्थितीतून मी ती माझी दिनचर्या सुरू केली. आणि त्या क्षेत्राच्या माध्यमातून मी पुढाकारी म्हणून सामाजिक कार्यात कुठेही पुढाकार घेत होतो. आणि हा एक सामाजिक कार्याचा एक छंद चांगला मला होता. मग कुठला उत्सव साजरे करण्याचा मला आनंद वाटे की हा किल्ला वाडमध्ये जेव्हा कार्यक्रम होतो तर तो आमच्या वार्डाचा एक उत्सवच आहे. खेळ आणि समाजकरण या पलीकडेही आपण एका वेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि करत आहात आणि करणार आहात. स्पेसिफिकली कसं आहे की या खेळाबरोबरच अनेक छंद आपण जोपासलेले आहेत. यातून जे आहे शिकण्यासारखे अनेक गोष्टी ज्या आहेत आणि संदेश देण्यासारखे आहेतच, परंतु खेळ आणि समाजकारण, त्यानंतर राजकारण आणि खेळातून राजकारण, समाजकारण आणि राजकारण, या राजकारणापलीकडली जी भूमिका आपली जी राहिलेली आहे,
परंतु राजकारणात आपण कोणत्या वर्षी एंट्री केली की जिथे भद्रावतीचा या विकासात्मक दृष्टिकोनातून वार्डाचा म्हणा या कोणत्या वर्षाला आपण पाऊल ठेवलं की जेणेकरून या लोकशाहीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण ज्याला म्हणतो त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक भूमिका म्हणून एक नवयुवकांची एक जे आहे विचारधारा म्हणून आपण यावं आणि लोकविकासाकरता एक हात द्यावा, लोकांच्या बरोबरीने चालावं, इथले प्रश्न काय आहेत, इथल्या उणीवा काय आहेत, या दृष्टिकोनातून आपली चाललेली वाटचाल जी आहे. तर सुरुवातीला मला वाटतं की ज्यावेळेस अजूनही आठवतं मला की ज्यावेळेस आपण निवडणुकीला प्रथम उमेदवार म्हणून उभे राहिलेला होता, पण त्यावेळेस मी तुमची एक मुलाखत घेतली होती आणि मी असा प्रफुल्ल बघितलाय की ज्यांना मी बोलावं काय, खेळ हा मातीत कुठलाही खेळाडू हा मातीत रमलेला असतो आणि मातीशी त्यांची घट्ट नातं असते. प्रॅक्टिकल काम करणारा वर्कर जो आहे तो बोलताना कुठेतरी अटकतो, पण त्या पलीकडे आता बोलताना जो बघतोय प्रफुल्ल, त्याच्यामधला बराचसा फरक मला जाणवतोय. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण जी उडी घेतली ती कुठल्या वर्षी घेतली? नेमकं राजकारणात येण्याचा माझा कुठलाही असा उद्देश नव्हता. मी एक नवोदय स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून माझं एक सामाजिक कार्य सुरू होतं. मला आठवते की 2003 ची भद्रावती नगरपालिकेची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली स्थापनेनंतर, आणि तेव्हा आम्ही एक खेळाडू म्हणून किसन पत्तीवार नावाचे खेळाडू, कबड्डीचे खेळाडू होते, की एक खेळाडू म्हणून आपण यांना संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यांना त्या निवडणुकीत या वार्डाचा नगरसेवक म्हणून आम्ही उमेदवार म्हणून बनवलं आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्याला निवडून सुद्धा आणलं. परंतु एक खेळाडूकडून आमची अपेक्षा होती की या वार्डात काहीतरी होईल, काहीतरी भलं होईल. त्यांना उपाध्यक्ष पद सुद्धा मिळालं. परंतु ज्या जनतेकडं आम्ही त्यांच्यासाठी मतं मागितली, परंतु 5 वर्षाचा कार्यकाळ असा लोटला की या वार्डाचं जे काम व्हायचं कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. कारण ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून दिलं, सर्वांच्या आमची अपेक्षा होती, परंतु स्वतःचा त्यांचा जो इंटरेस्ट त्या कार्यात पाहिजे होता तो नव्हता. त्यामुळे संपूर्ण 5 वर्ष आमच्या प्रभागाची वाया गेली. आणि त्यानंतर हे कार्य सुरू असताना आमच्या सर्व सवंगड्यांनी, आमचे खेळाडू मित्र असन किंवा आम्हाला ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ सहकारी आहे यांनी मला उपदेश दिला की आपण त्याला निवडून दिल्यानंतरही आपल्या वार्डाला छोट्या मोठ्या समस्या सुटत नाहीये, त्यामुळे मलाच पुढाकार कुठेतरी घ्यावं लागत होतं. परंतु तेव्हा ठरवलं की आपण जे समाजकार्य करत आहोत याला कुठेतरी राजकारणाची जोड पाहिजे, तरच आपण आपल्यात काम करण्याची आवड आहे, पण आपण ज्या जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहे पूर्ण करू शकत नाही आहोत. त्यामुळे मला कुठेतरी राजकारणात यावं लागेल. यासाठी सर्व आमच्या खेळाडू मित्रांनी, आमच्या ज्येष्ठ काही सहकाऱ्यांनी सांगितलं की प्रफुल्ल, तुला 2008 ची निवडणूक लढवायची आहे. त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं माझी जर राजकारणात एंट्री झाली असेल तर 2008 मध्ये झाली माझी. आणि पहिली निवडणूक मी 2008 ला लढवली आणि माझ्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नव्हता. माझ्या घरात सुद्धा कुठलंही राजकीय पाठबळ नव्हतं. परंतु माझे सर्व खेळाडू मित्र, माझा स्पोर्टिंग क्लब आणि माझे ज्येष्ठ सहकारी आणि वार्डातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या भरोश्यावर मी ती निवडणूक लढवली आणि अवघ्या 14 मतांनी मी निवडणूक जिंकली. परंतु ती निवडणूक जेव्हा जिंकली मी 14 मतांनी, त्या 14 मताचं महत्व काय आहे हे मला कळलं आणि त्या माध्यमातून मी सतत 5 वर्ष कार्य केलं. 2003 मध्ये तुम्ही लोकविकासात्मक अजेंडा मनात घेतला होता. त्यानंतर 2008 ला ही नगर परिषद जे आहे एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यावं, विद्यार्थ्यांच्या संघाची ही प्रेरणा घेऊन घ्यायचं. आपल्याला प्रेरणादायी म्हणून असं म्हणत असेल की कोणती प्रेरणा दिली आपण इथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोण आहे तुम्हाला वाटतं असं की जिथे जेणेकरून आपण लोक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या यायला पाहिजे, आपल्या लोकसमूहातून? तेव्हा तर जेव्हा मी पहिल्यांदा 2008 ची जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा आमचे खेळाडू तर काही राजकारणाशी निगडीत नव्हते. पण आजही मला आठवते, मी त्यांना प्रेरणास्थान म्हणा किंवा मला चांगलं एक सहकार्य करणारे स्वर्गीय बाबारावजी उलमाले हे थोडे राजकारणात तेव्हा सक्रिय होते, किंवा आज जरी ते ऑर्डनन्स फॅक्टरीचे एम्प्लॉईज होते तरी पण बऱ्याचशी राजकीय लोकांशी त्यांचं म्हणजे साठलोटं होतं. आणि तेव्हा ठरवलं त्यांनी, एक राजकीय अनुभवापोटी मला एक चांगलं असं पाठबळ दिलं त्यांनी, कारण त्यांचं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सगळ्या आम्हाला ज्युनियर किंवा आम्हाला सर्व छोट्या खेळाडूंना त्यांचं एक मोठं सहकार्य होतं आम्हाला तेव्हा. म्हणून मी या राजकारणात जर मला कोणी जर जास्त प्राबल्य दिले असेल तर ते आहे स्वर्गीय बाबारावजी उलमाले.
2008 पासून तर 2024 पर्यंतचा हा कार्यकाळ जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला गेलेला आहे. आपण तीन जे आहे टर्म जे आहे या वार्डाचं नेतृत्व केलेलं आहे. किंबहुना वार्डाचं म्हणायच्या ऐवजी भद्रावती नगर परिषदेचे आपण उपाध्यक्ष देखील झालेले आहेत. काही वेळेस आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती पण होता. आणि यामध्ये काम करत असताना भद्रावती जी ऐतिहासिक नगरी आहे याचं विजन जे असते, एखादा आपण त्या विकासात्मक बाबीला घेऊन चालतो की इथं लोकविकास झाला पाहिजे, इथले प्रश्न काय आहेत, मूलभूत प्रश्न काय आहेत, इथले जनतेचे हक्क काय आहेत, त्याचबरोबर इथलं वातावरण जे आहे हे ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक त्याचबरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक शैक्षणिक या संदर्भात चाललेली वाटचाल जी आहे ती आपली 2008 पासूनची 2024 पासूनची कुठकुठल्या अजेंड्यावर आपण काम केलं आणि कुठकुठल्या विकासावर आपण मूलभूत प्रश्नांकडे लक्ष केलं ते आपण सांगावं. 2008ला जेव्हा मी पहिल्यांदा या भद्रावती नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो, तेव्हा माझ्यासमोर माझ्या वार्डाचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण बरीच अशी वाईट परिस्थिती होती आमच्या वार्डामध्ये की सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, रस्त्याची व्यवस्था नव्हती. हे करत असताना मी प्राथमिकता याला दिली का लोकांच्या प्राथमिक गरजा काय वार्डातल्या. त्याच्यामुळे मी प्रथमतः तो भद्रावतीच्या म्हणजे माझ्या वार्डातल्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली, जेणेकरून ज्या सांडपाण्यामुळे लोकांना त्रास होत होता तर त्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली. त्यानंतर बरेच वार्डामध्ये रस्त्याची परिस्थिती वाईट होती, ते सुद्धा म्हणजे चालण्यालायक काही परिस्थिती नव्हती. बऱ्याच ठिकाणी मी रस्त्याची निर्मिती केली. त्यानंतर जे प्राथमिक गरजा आहे पाणी, लाईटचा मोठा विषय होता की लाईट बंद आहे किंवा नागरिकांना सायंकाळी त्रास आहे, त्याच्यावर जास्त फोकस केलं का आपण लोकांना सेवा किती देऊ शकतो. तर ह्या सेवा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि हे करता करता माझे पूर्ण 5 वर्ष 2008 मध्ये निघले आणि प्राथमिक गरजा जवळपास मी तेव्हा जनतेच्या पूर्ण केल्या. त्यानंतर मी 2013ची निवडणूक जेव्हा लढली तर मी एक माझ्याजवळ माझा टाइम टेबल बनवला होता माझ्या प्रभागात. आपल्याला काम करताना स्टेप बाय स्टेप काम करायचं आहे. त्यानंतर रस्त्याच्या कामानंतर मी ओपन स्पेसेसचे कामं हातात घेतले. त्याला फेन्सिंगचं काम असो, मग तिथे झुले लावण्याचं काम असो, मग आपल्या स्मशानभूमी चिचोरडीचा विकास असो, याप्रमाणे मग ते सुरुवात केली. मग कुठं समाज भवन या माध्यमातून एक एक सुरुवात केली आणि त्या माध्यमातून मग परत मी 2018ची निवडणूक लढली. एक विजन माझ्या डोळ्यासमोर होतं माझ्या वार्डाचं. मग मी सगळ्या गरजा झाल्यानंतर मी रस्त्याच्या बाजूला पेवर लावणे, हायमॉक्सचे काम उभे करणे, एखादा गार्डन चांगला बनवणं, अशा निरनिराळ्या गोष्टी करणं मला इंटरेस्ट होता. तुम्हाला माहित असेल की या भद्रावती नगरपालिकेत मी स्पोर्ट मधला खेळाडू, क्रीडा मधला असताना भद्रावती नगरपालिका नगराध्यक्ष चषक मी क्रीडाचा सुरू केला. त्यानंतर व्हॉलीबॉल या खेळाचाच नगराध्यक्ष चषक मी तिथे सुरू केला. तिथे बजेटमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये तरतूद नव्हती, तुम्ही 10 लाखाची तरतूद त्या बजेटमध्ये करायला लावली. त्यानंतर ग्रीन जिम जे आज आपल्याला तुम्हाला भद्रावती शहरात जर हे माझा कन्सेप्ट होता. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून जेव्हा काम करत होतो मी, मला संपूर्ण भद्रावतीचं सुद्धा एक शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. यामुळे मला वाटते की आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते मुलं ते शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून मी सभागृहात अजेंड्यावर विषय ठराव मंजूर करून एक भद्रावती शहरात एक अभ्यासिका छोटी प्रमाणात सुरू केली. आज बरेचसे विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. चिल्ड्रन छोटे मुलं आहे का त्यांना झुले वगैरे सहसा मिळत नाही, तर आपण बऱ्याच भागात झुले खेळणी साहित्य लावण्याचा कन्सेप्ट ठेवला आणि या माध्यमातून बऱ्याच इन्क्लुडिंग गोष्टी ज्या आहे ऑल ओव्हरच्या त्या करण्याचा प्रयत्न केला. मग ते पाण्याची व्यवस्था असो, आज आपल्या किल्लावाडमध्ये सुद्धा किंवा पाण्याची व्यवस्था, भद्रावती शहरात सुद्धा पाण्याची कुठेही कमतरता नाही. पण हे करत असताना मी टेक्निकल बाबीवर जास्त भर दिला, कारण कुठलंही काम करत असताना टेक्निकल जर त्याचे योग्य राहिलं ते काम चांगलं होते. आणि माझ्या वार्डात जेव्हा कुठलंही अंदाजपत्रक जेव्हा तयार होत होतं एखाद्या कामाचं, तेव्हा मी स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन किंवा ते चांगलं कसं बनल ते अंदाजपत्रक, यासाठी माझा प्रयत्न राहत होता. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे या राजकारणात म्हणजे काम करत असताना अनुभव एवढा आला की नगरपालिकेच्या व्यतिरिक्त जाऊन आपण लोकांना इतर सेवा काय देऊ शकतो. मग ते राशन कार्डची सेवा असो लोकांना, की तहसीलचे कुठले दाखले असो, पोलीस स्टेशनचं काम होतं, हॉस्पिटलचं कोणतं काम असो, अशा अनेक समस्या नगरपालिका व्यतिरिक्त जनतेच्या मी सोडवल्या. आणि सतत हे करत असताना सुद्धा मी आजही माझं क्रीडा क्षेत्र सोडलेलं नाही. आजही मी कुठेही जात असेल तर सायंकाळी मला त्या क्रीडा मैदानाला भेट दिल्याशिवाय मला करमत नाही, किंवा मला त्याचं स्मरण हे पहिलं होतं.
तुमचा राजकीय प्रवास जो आहे हा 2008 पासूनचा सुरू झालेला 24 पर्यंत हा राजकीय प्रवास राहिला आहे. पुढेही आपण करणार आहात. मला इथं मला असं वाटतं की ज्या राजकीय प्रवासातून आपण वाटचाल केली आणि जो राजकीय प्रवास ठरला ते एका विशिष्ट पक्षामध्ये राहून आपण काम केलं आणि जो पक्षाची नाळ आपण कंटिन्यू धरून ठेवली आणि धरून आहात. किंबहुना काही वेळेस विभागण्या सध्या झालेल्या उलाढालीमुळे 2 गट्स वेगळे पडले, तो भाग वेगळा, परंतु एक निष्ठ पक्षात जे आहे हे असलं पाहिजे तो दृष्टिकोन ठेवून आपण वाटचाल केली. तर या कालावधीमध्ये आपण ज्या पक्षामध्ये आपण काम करत होता त्या पक्षाकडून जी मोठी मंडळी आहे त्यांच्याशी संवाद आपला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत, त्यानंतर उद्धवराव ठाकरे आहेत, त्यानंतर बरीच अशी मंडळी आहेत की ज्यांच्याकडनं महाराष्ट्रासाठी किंबहुना वेगवेगळ्यासाठी जी महाराष्ट्राची संकल्पना असली पाहिजे किंवा महाराष्ट्रातले विकासात्मक जे वेगवेगळे धोरणं आहेत, ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कलात्मक, क्रीडा किंबहुना वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या या सर्व मंडळीमध्ये आपला सहवास कसा राहिला आणि कुठकुठल्या व्यक्ती संदर्भात म्हणजे आपल्याला पाठीवर थाप ठेवल्या गेली की आपण लोकविकासासाठी चाललेली कामं जे आहे हे खरोखरच व्याख्यानाजोगे आहे. असे कुठले व्यक्ती आहेत की ज्या पक्षामध्ये आपण त्या पक्षाची धुरा आपण सांभाळली. त्याचबरोबर मला इथं सांगायचं की ज्यांच्या हातात तुम्ही हात धरून चाललात त्या व्यक्तींचं जे आहे योग्य मार्गदर्शन तुम्हाला कसं लाभलं आणि त्या माध्यमात आपण कुठल्या स्तरावरती आपण जे आहे त्या व्यक्तींशी संवाद साधला किंवा त्यांच्याकडून तुम्हाला एक प्रेरणा म्हणून मिळाली. असे कुठले व्यक्ती आहेत की ज्यापासून आपल्याला एक वेगळा धडा मिळाला? सुरुवातीला मी जेव्हा राजकारणात मला काही बाळकडू मिळालं तर मला सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे माझ्या प्रेरणास्थानी होते. त्यांचे विचार जेव्हा मी ऐकतो, जेव्हा मला मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता तेव्हापासून मी त्याच्या कार्याने प्रेरित होतो आणि मी ठरवलं होतं की मला भविष्यात जरी कुठं राजकारणात यायचं काम कळलं तर माझा पक्ष हा शिवसेना असेल. कारण की बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण होती किंवा सामाजिक कार्यामध्ये त्यांचा जो कार्य करण्याची प्रणाली होती ही एकदम मला भावली होती. आणि त्या माध्यमातून जेव्हा मी 2008ची निवडणूक लढवली तेव्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर हे इथे कार्यरत होते. आणि आजही जरी मी राजकारणाला एक राजकीय गुरु म्हणूनच स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकरांना मानतो. कारण तर बरंच असं म्हणजे राजकारणाचं जेव्हा 2008 मध्ये मी नगरसेवक झालो तर ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि शिवसेनेच्या माध्यमातून मी कार्य केलं आणि बऱ्याच गोष्टी मी त्यांच्या माध्यमातून तिथे शिकल्या. जेव्हा 2010 मध्ये शिवसेनेचं शहराध्यक्षपद देण्याचं कार्य आलं तेव्हा मला शहर अध्यक्ष बनवल्या गेलं. तेव्हा मी नौखा होतो त्यामध्ये, परंतु तत्कालीन म्हणजे बाळूभाऊ धानोरकर स्वर्गीय यांनी माझी कार्यप्रणाली पाहिली किंवा कार्य करण्याची क्षमता पाहून म्हणजे जुन्या लोकांना सुद्धा नेऊन मला शहर प्रमुख पद दिलं. आणि शहर प्रमुख पद देत असताना माझं मातोश्रीवर मी गेलो होतो आणि तेव्हाचे म्हणजे आताचे जे पक्षप्रमुख आहे तेव्हा त्यांनी माझा तिथे इंटरव्ह्यू घेतला होता की म्हणजे मला जे नियुक्तीपत्र देताना त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यानंतर त्यांनी मला नियुक्तीपत्र दिलं. आणि त्यानंतर 2010 पासून मी म्हणजे कंटिन्यू म्हणजे सतत 10 वर्ष मी या भद्रावती शहराचा शहर प्रमुख होतो. आणि शिवसेनेचं कार्य कसं वाढवता येईल हाच माझ्या मनात उद्देश होता. कारण तर एक पक्षाच्या पदापेक्षा तुम्ही लोकप्रतिनिधी हे पद मी महत्वाचं समजतो आणि दोघाची सांगड घालून मी पक्ष वाढवण्यासाठी भद्रावती शहरात खूप काही कार्य केलं. एक मग नगरपालिकेच्या माध्यमातून आणि एक पक्षाच्या माध्यमातून. तर तेव्हा वारंवार मला बाळूभाऊंचं तेव्हा मार्गदर्शन लाभत राहे तेव्हा. परंतु कालांतराने त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या किंवा राजकीय आपले उद्देश बदलले त्यांनी. परंतु मला कुठेही तेव्हा सुद्धा असं नव्हतं वाटत का मला कुठलं वरच्या पदावर जाता. मी फक्त एक मला एक समाजसेवा म्हणून कार्य करायचं आहे आणि त्यासाठी मला कुठंतरी एक राजकीय पद पाहिजे होतं. पण जनतेच्या माध्यमातून ते मिळालं होतं. त्यामुळे माझी काही अपेक्षा नव्हती का मला कुठल्या पक्षात हे गेले. पैसा पाणी हा काही विषय माझ्याजवळ नव्हता. समाजकार्य हे सगळ्यात मोठं माझ्याजवळ होतं. आणि त्या माध्यमातून बाळूभाऊंनी जरी 2018 मध्ये आम्ही काँग्रेसमध्ये गेले पण आम्ही कुठेही काँग्रेस पक्षात प्रवेश केला नव्हतो.
आज जरी आम्ही नगरपालिकेत होतो, आम्ही शिवसेना म्हणूनच होतो, कारण तेव्हा तत्कालीन नगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले ते 2018 मध्ये. परंतु त्यांचे बंधू स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते सतत त्यांच्यासोबत कार्यरत राहिले, पण आम्ही काही कार्यरत नव्हतो. एक नागरिकांची सेवा करायची आहे म्हणून आम्ही नगरपालिकेत नगरसेवक म्हणून तिथे कार्यरत होतो आणि आजही आम्ही शिवसेनेतच राहिलो. भविष्यात पुढं काही घडामोडी घडल्या, शिवसेनेचे 2 गट झाले, एक शिवसेना झाली आणि दुसरी शिंदेसेना असा विषय झाला. परंतु त्या काळातही आम्ही मूळ शिवसेनेसोबत होतो. त्यानंतर बाळूभाऊंची भूमिका बदलल्यानंतर आम्ही माननीय मुकेश भाऊ जीवतोडे यांचं नेतृत्व स्वीकारलं. काय जे एक चांगलं नेतृत्व, हरहुन्नरी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं नेतृत्व निवडलं आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही शिवसेनेत काम करणं सुरू केलं. परंतु बराच आमच्यावर सुद्धा तेव्हा पक्षातल्या काही लोकांनी हे काँग्रेसमध्ये गेले किंवा असा आमचा कुठलाही विषय नव्हता, पण आम्ही कामासाठी तिथे नगरपालिकेत होतो. का आमची नाड ही जनतेशी जुळलेली होती आणि वरती जेव्हा सर्व नेते मंडळी मिळून काम करतात, आपण काय म्हणून झगडे करून करायचं, कारण की आमची नाड जनतेशी जुळलेली आहे. म्हणून आम्ही शिवसेना म्हणूनच तिथे कार्य करत होतो. त्यानंतर 2023 ची जे निवडणूक झाली, 24 ची, आम्ही मुकेश जीवतोडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि निवडणुकीत म्हणजे आघाडीमध्ये उमेदवारी त्यांना मिळाली नाही, तरी पण आम्ही कुठल्याही आमदार खासदाराच्या मागे ना, एक सर्वसामान्य काम करणारे कार्यकर्ता म्हणून मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या मागे राहिलो आणि संपूर्ण विधानसभेत त्यांच्यासाठी संपूर्ण कार्य केलं. आणि दुर्भाग्य की ते त्यांचा पराभव झाला, परंतु आम्ही सतत त्या शिवसेनेसोबत त्यांच्या सोबतच होतो. आपल्याला याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या यातून बोलण्यातून व्यक्त होतं की राजकीय गुरु जे आहे, म्हणजे राजकीय गुरु म्हणून ज्याला आपण म्हणजे आपण आपल्या संवादातून आपल्याला हे मिळतो, ते स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर आलेले आहेत, असं तुम्हाला म्हणजे राजकीय गुरु आलेले आहेत. त्याचबरोबर अनेक मित्रप्रवाहात ज्या तुमच्या सोबतीला होते. राजकारणाचा विषय जर आपण गांभीर्याने घेतला तर राजकारणात हा जो आहे तळ्यात मळ्यात भूमिका असते. कसं की आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, आणि त्यानंतर समजा कुठले जे आहे प्रवेश जे आहे, कुठला आपला एखादी असा प्रसंग येतो की आपल्याला योगायोगाने उमेदवारी मिळत नाही किंवा आपल्याला कुठेतरी बॅकफुटवर ठेवलं जातं. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे एक स्थान जेव्हा कुठेतरी कमतरता असते की मिळत नाही, तर अशा वेळेस अनेक उमेदवार जे आहेत ते आपण राजकीय पक्षाची एक अजेंडा असतो की तो एकनिष्ठतेचा जी शपथ असते, जी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. पण एकनिष्ठता ही आता सध्याच्या परिस्थितीत मला कुठे दिसत नाहीये. कारण कसं शेवटी तळ्यात मळ्यात भूमिका जी आहे महाराष्ट्रात किंबहुना राजकारण जे सुरू झालेलं आहे किंवा गल्लीबोळा सुरू झालेला आहे, स्थानिक स्वराज्य असो, पंचायत समिती असो किंवा विधानसभा असो किंवा विधान परिषद असो किंवा लोकसभा असो, जेव्हा माणूस एका दिवसात दुसरीकडे उडी घेतो, त्यानंतर बरेच असे काही प्रसंग बघतो आपण 10 दिवसातच वेगवेगळ्या भूमिकांना वाटचाल करतो, त्यावेळेस एकनिष्ठता जी आहे पक्षाची जी असलेली पाहिजे ती आपल्याला म्हणजे अनुभवास अशी दृष्टीपात लोकशाहीमध्ये दिसताना दिसत नाहीये. पण तो राजकारणाचा भाग झाला. पण जे कसं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकहित काय असतं या प्रश्नांकडे, मूलभूत प्रश्नांकडे काम करणारी मंडळी या किंबहुना महाराष्ट्रात आहे, किंबहुना जिल्ह्यात आहे, विदर्भात आहे आणि स्थानिक स्तरावरती आहे. मला आपल्याला एक प्रश्न असा आहे की जे आहे भद्रावती हे एक ऐतिहासिक नगरी आहे आणि हे या नगरीकडे जे आहे संपूर्ण महाराष्ट्र ऐतिहासिक नगरी, भांदक ही इंग्रज काळातली ओळख आहे. चांदागड जो आहे हा जिल्हा राहिलेला आहे. भद्रावती ही भद्रनगरी जी होती त्या भद्रावती आपण संबोधतो. इथल्या ऐतिहासिक ज्या बाबी आहेत, त्याचबरोबर इथलं शैक्षणिक वातावरण आहे आणि क्रीडा वातावरण आहे आणि जसं आपण बोलताना म्हटलं की अभ्यासिका असायला हवी, इथे अभ्यासिक वातावरण जे आहे त्या दृष्टिकोनातून असायला हवं. आणि वेगवेगळे जे विषय आपण हाताळतो, जसं मूलभूत आपण बोललात की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, सांडपाणी आहे, नाल्या आहे, लाईट्स आहे, विद्युत आहे, ह्या सारखे अनेक प्रश्न आहेत इथले. पण या पलीकडेही भद्रावतीच्या आजूबाजूला पर्यावरणाच्या संतुलन असणारं अनबॅलन्स वातावरण आहे, ज्याला आपण औद्योगिक क्षेत्र म्हणतो. त्या क्षेत्रापासून भद्रावतीला खूप सारा त्रास सहन करावा लागतो आणि त्रास पुढेही होणार आहेत. परंतु यामध्ये मला फक्त आपल्याकडून संवादातून एकच भूमिका वाटते की भद्रावतीचं विजन काय असलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. आणि जसं ग्रामपंचायत स्तरावर पण एखादं औद्योगिक क्षेत्र येणार असेल
तो ठराव हा जिल्ह्याला मान्य करावा लागतो आणि समंजयाला. इथून आपण जसं भद्रावतीच्या ऐतिहासिक याच्या संदर्भात आपण बोललात, तर जे रस्ते जे आहेत, भद्रावती टू गवळा रस्ता हा एकमेव रस्ता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाकडे नेणारा रस्ता आपण मानतो. गल्लीबोळातले रस्ते जे आहेत अनेक सुधारणा झालेल्या आहेत, फक्त काही रस्ते किंबहुना राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये लोकनिधी, विकास निधी जो आपण यायला पाहिजे. एकीकडे औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, याच्या दृष्टिकोनातून स्वराज्य संस्थेने समजा ठराव पारित करून जे आहे, इथून जे वाहनं जातात, जड वाहनं जातात, ते रोखण्यात आले किंवा इथे प्रवेश बंदी जर केली. त्या अनुषंगाने काही नगर परिषद आहे, नगर परिषदमधून कुठल्या औद्योगिक क्षेत्रातले वाहनं जाऊ नयेत, ते कुठल्या ह्याच्यातले असो, पण त्या संदर्भात कधी असं त्याला जे आहे आपण थांबा करत नाही किंवा जाऊ नये आपण कुठलंही म्हणजे बंदी आणत नाही. ते आणायला पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. पण जेव्हा आजूबाजूला एवढं सारं कंपन्यांचं औद्योगिक क्षेत्राचं काम चालतं आहे आणि औद्योगिक क्षेत्रातल्या गाड्या इथून प्रवेश करतात, तर तो एक ठराव जो आहे तो आपण त्या लेवलनी जर म्हणला की SR फंड जो असतो, CRSS आपला हा फंड सोशल वेलफेअर फंड असतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. दुसरा महत्वाचा बाब अशी आहे की इथे जसं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहेच, पण भद्रावती हे क्षेत्र जे आहे हरित जे आहे, पर्यावरणाने बॅलन्स साधणारं जे आहे असायला पाहिजे, ते पर्यावरणाची बॅलन्स साधणारं भद्रावती दिसत नाही. तिसरा माझा असा एक विषय इथे येतो की जी झाडं लावलेली आहेत तीच झाडं ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत आहेत. ती झाडं किंबहुना ना मोठी झाली ना त्याच लेवलला आली, जशी संगोपन जी बाब असते ती झालेली दिसत नाही. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडे आपण लक्ष केलं. जेव्हा भद्रावती इथे पर्यटक येतात त्यावेळेस विचार केला की भद्रावती खूप मोठं आहे, त्या नगरीला वेगळ्या पद्धतीनं हे असायला पाहिजे. मला संक्षिप्त याच्यामधून आपल्याकडं अपेक्षित असं आहे की सोशल वेलफेअर फंड जो आहे नगर परिषदेला आणता येतो की नाही, ठराव घेऊन या संदर्भात आपण म्हणजे आपलं मनोगत मांडावं. आपण जो प्रश्न केला की भद्रावतीचा मुख्य रस्ता बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वे स्टेशन हा एकमेव रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला हे भद्रावती शहर विभागलं आहे. पूर्वीपासून माझी मानसिकता आहे की हा रस्ता हा डेव्हलप झाला पाहिजे, परंतु याला लागणारा हा बजेट हा फार मोठा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेला येणाऱ्या रेग्युलर निधीमधून हा रस्ता करणे शक्य नाही आहे. आणि हा रस्ता जर डेव्हलप करायचा असेल तर आम्हाला काहीतरी विशेष निधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिला पाहिजे किंवा खनिज विकास निधी दिला पाहिजे, तेव्हाच हा काम होऊ शकते. आणि आपण जो प्रश्न केला की जड वाहनांची जी वाहतूक आहे या रस्त्यानं होते, परंतु आपल्याला माहित आहे की भद्रावती शहरात जाणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि जड वाहतूक होते की शासनाचे नियम आहे की किती प्रमाणात त्याचं वाहतूक असली पाहिजे, वजन असलं पाहिजे. हा अधिकार हा पोलिसांना असतो का त्यांना बंदी घालण्याचा, का ते अवजड वाहतूक किती मोठी आहे त्या RTOच्या प्रमाणात आहे की नाही. परंतु काय अनेक घर बांधकाम हे भद्रावती शहरात होतात, परंतु तेव्हा रेती लागणारं त्याला रॉ मटेरियल आहे त्या वाहनांच्या माध्यमातून येतं आणि त्या माध्यमातून आपण त्यांना अडवणूक करू शकत नाही की प्रत्येकाचं घर बांधकाम असतं. कारण रेती आणायची म्हटलं तर कुठल्याही नदीतून आणावं लागते, विटा आणायच्या म्हटलं तरी भद्रावतीच्या आजूबाजूला विटा भट्ट्या सुद्धा आहे. त्यांना लागणारं रॉ मटेरियल हे जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्यामुळे ते वाहतूक जाते. परंतु आपण जो प्रश्न केला मी सुद्धा त्याशी सहमत आहे की अवजड वाहतूक जे जड वाहनं चालतात याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे पोलीस प्रशासनाला आहे की RTOने नेमून दिलं आहे की त्यांची क्षमता किती असली पाहिजे. म्हणजे क्षमतेच्या बाहेर जाऊन हे वाहनं इथे चालतात आणि त्यामुळे भद्रावती नगरपालिकेचं सुद्धा नुकसान होत आहे की रस्त्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेमुळे रस्ते जे खराब होण्याला कारण आहे हे जड वाहतूक आहे. परंतु याच्यावर मुख्य कार्य, कारण प्रत्येकाला एक नेमून दिलेली एक संस्था आहे, जड वाहनावर कारवाई कोणी करावी, रस्त्यावर कारवाई कोणी करावी का, आता जड वाहनाची जी कारवाई ही पोलीस विभागामार्फत केली पाहिजे. हा माझा उद्देश आहे की त्यांनी जर त्याला अडवणूक केली किंवा अडवणूक नाही केली पण जे क्षमता तुम्हाला नेमून दिली आहे किंवा RTOनी मोटार वाहन विभागाने त्या प्रमाणात जर चालल्या तर त्यामुळे काही होणार आहे. दुसरा जो राहिला की रॉयल्टी फंड, ऍक्च्युली आपल्या बाजूलाच कर्नाटक एमटा कोल माइन्स आहे, एवढी मोठी म्हणजे WCL आहे आणि शासनानेच काढलेला GR आहे की शासनाच्या GR मध्ये जे गावं तिथं 10 ते 12 किलोमीटर प्रभावित आहेत त्यांना प्राथमिकता देऊन तुम्ही तो निधी दिला पाहिजे. पण आज तुम्हाला सांगतो आपण कर्नाटक एमटाने आजपर्यंत कुठलाही CSR KPCL
कंपनीनं या भद्रावती शहराला दिलेला नाही आहे. वारंवार आम्ही खनिज विकास निधीतून काही प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला देतो. माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, एक 23-24 मध्ये 25 लाखाचा निधी जर सोडला, आजपर्यंत माझ्या पाहणीत जेव्हा पण 2008 पासून मी या नगरपालिकेत आजपर्यंत भद्रावती नगरपालिकेला खनिज विकास निधी हा मिळालेला नाहीये. आज जर खनिज विकास निधी, कारण तर आपण त्याचे हकदार आहोत, कारण तर आपलं गाव हे त्या माईन्समुळे प्रभावित आहे. आज जर खनिज विकास निधीतून जर पैसा मिळाला, बरेचसे कामं आपण त्या खनिज विकास निधीतून या शहराचे करू शकतो. दुसरा प्रश्न राहिला का झाडाचा संगोपन आणि लावण्याचा. आपल्याला माहित आहे की बरेच झाडे एक लावतात आणि त्याचं संगोपन होत नाही. 100 लावले की तिथं 2च दिसतात, 3च दिसतात, ही परिस्थिती आहे. परंतु ही जेव्हा परिस्थिती आम्हाला दिसली, तेव्हा आम्ही एक जपानची एक मियावाकी पद्धत आहे की 2.5-3 एकरात 30,000 झाडं लावले. आज तुम्हाला माहित नाही मला, नगरपालिकेनं आज आपली जे जैन मंदिर स्मशानभूमी आहे तिथे 2.5 एकरामध्ये 30,000 झाडं लावलेले. आजही ते एवढे मोठे झाडं झालेले आहे. तर तुम्ही म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत जर काही केलं असेल तर एवढे मोठे आम्ही झाडं लावले. आज एक मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडं तिथे लावली. दुसरा प्रकल्प आता डेव्हलपमेंटवर चालू आहे केसुर्ली रोडनी, तिथे सुद्धा तोच प्रकल्प आपण आणला आणि तिथे सुद्धा आज झाडाचं वृक्षारोपण झालेलं आहे आणि तिथे 2 ते 3 वर्ष त्यांचा मेंटेनन्स त्यांच्या पाहिजे आहे. तिथं पाणी देणे किंवा की नाही, हा सुद्धा 2 वर्षात तुम्हाला मोठा एक पर्यावरणाचा प्रोजेक्ट तिथं उभा दिसेल तुम्हाला. आणि पर्यावरणाच्या बाबतीत जर करायचं झालं तर ह्या काही झाडा जे एक लावणं किंवा हे दिसत नाही, पण बल्कमध्ये आम्ही जो मियावाकी जपानच्या धर्तीवर प्रकल्प केला तो आजही आमचा तिथे एक उभा झालेला आहे आणि दुसरा उभा होत आहे. हे एक पर्यावरणासाठी आपण केलेलं आहे, संतुलनासाठी. समाजकारण, राजकारण, क्रीडा आणि राजकारणाच्या पलीकडलं असं व्यक्तिमत्व, म्हणून आपण जेव्हा इथपर्यंत पोहोचतोय तर त्या पलीकडे त्यांच्या जीवनात काही असे प्रसंगही घडले किंबहुना त्या प्रसंगाला त्यांना तोंड द्यावं लागलं. त्यांनी या मुलाखतीत जरी नमूद केले नसले तरी मला आठवतं की काही वेळेस त्यांना त्या पदावरूनही एक पाऊल मागे घेऊन हटावं लागलं होतं. म्हणजे ज्या युवकामध्ये व्यक्तिमत्वाची ओळख क्रीडा दशेपासूनच एक नेतृत्व करण्याची सक्षम असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यामध्ये उभरतं नेतृत्व समोर येताना दिसत होतं. पण राजकारणाच्या पलीकडे समाजकारण करत असताना काही गोष्टी अशा घडतात की एक पाऊल मागे घ्यावं लागतं आणि ते पाऊल घेतलं. कालांतराने त्यांना उपाध्यक्ष पदावरून काही वेळेस त्यांना राजीनामेही देऊन नगर परिषद पदावरती यावं लागलं. ही मनात सल कुठतरी होती, पण त्यांच्या जीवनातील काही दुःखद असे प्रसंग आहेत. त्या दुःखद प्रसंगांनी त्यांना कुठेतरी म्हणजे एक मनात सल बोचत आली. असा दुःखद प्रसंग आपल्या जीवनात कुठला घडला की ज्या दुःखद प्रसंगामुळे आपलं मन हेलावलं असेल किंवा कुठतरी म्हणजे असा प्रसंग कुठला की ज्याच्यामुळे आपल्याला एक कुठतरी मनात असं छेद पडला? आपण जसा प्रश्न केला की राजकारणात 10 दिवसात उलथापालथी होते आणि हे सत्यता आहे. आपण पाहिली का, कोणाला जर एखादं पद नसेल मिळत तर 10 दिवसात 2 दिवसात इकडल्या पक्षाला तिकडे जातो. पण आपल्याला माहित असेल की 2013ची जेव्हा निवडणूक आम्ही लढली आणि आम्ही जिंकलो, तेव्हा नगराध्यक्ष पद हे नगरसेवकांमधून होतं आणि पहिले 2.5 वर्षाचा जो कार्यकाळ हा सर्वसाधारण होता, म्हणजे सर्वसाधारण कुठला पुरुष किंवा महिला, आणि त्यानंतर 2.5 वर्षाचा ओबीसी साठी होता. परंतु मानसिकता तेव्हा सुद्धा आपली होती का आपण, किंवा बऱ्याच लोकांचे व्यू होते का प्रफुल्ल तू 2.5 वर्ष नगराध्यक्षपद झालं पाहिजे. परंतु आम्ही कधी म्हणजे स्वार्थासाठी या गोष्टी केल्या नाही की तेव्हा सुद्धा मनात आणलं असतं आपण काही घडामोडी केल्या असत्या. परंतु आम्ही कधी पक्ष नेतृत्वाच्या समोर गेलो नाही की पक्षाचा आदेश मान्य करून ठीक आहे 2.5 वर्ष तुम्ही 2.5 वर्ष तुम्ही, ते त्यांनीच भोगलं. त्यानंतर 2018ची निवडणूक आपल्याला माहित आहे की ओबीसी निघले होतं नगराध्यक्ष. तेव्हा सुद्धा मी लढण्यासाठी लायबल होतो, तेव्हा सुद्धा मी निवडणूक नगराध्यक्ष पदाची लढू शकलो असतो. परंतु आपण स्वार्थासाठी आपण हे काही केलं नाही, कारण आपण जनतेशी जोडलेलं, आपल्याला फक्त कार्य करायचं होतं. पद हा माझ्याजवळ विषय नव्हता, कार्य हा माझा विषय होता. तेव्हा सुद्धा अनेक पक्षांकडून मला ऑफर होत्या की तुम्ही नगराध्यक्षपद लढा आमच्याकडनं. परंतु आम्ही ह्या गोष्टी कुठेही मनात आणल्या नाही. प्रामाणिकता ठेवून जे पक्षानं जो उमेदवार दिला त्याच्यासोबत कार्य करत राहिलो. आणि 2018च्या निवडणूक जेव्हा लढलो आणि दुःखद प्रसंग असा का आपण कार्य केलं, पक्ष वाढवण्यासाठी केलं, एका परिवारासाठी काम करत असताना, एक चांगलं कार्य असताना, कोणाचाही काही विरोध नसताना, कुठल्या नगरसेवकांचा विरोध नसताना 3 वर्षानंतर मला उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं.
हे माझ्या मनात सुद्धा नव्हतं, परंतु राजकीय गणित वरिष्ठांनी जे काही घडवून करून ठेवले होते, आणि तो माझ्यासाठी सगळ्यात दुःखद प्रसंग होता का मी एक चांगलं कार्य करत असताना, पक्ष वाढत असताना मला एक पक्षांच्या हट्टपणामुळे मला राजीनामा द्यावा लागते, आणि तेव्हा सुद्धा जनतेला सुद्धा पसंत नव्हतं, तरी पण आपण पक्ष नेतृत्वाचा आदेश मानून आणि आपण नगरसेवक हे पद सगळ्यात मोठं समजून आपण राजीनामा दिला. पण दुःख यासाठी वाटतं, सतत कार्य करत असताना, कुठलाही राजकीय स्वार्थ नसताना, काही टीका टिप्पणी नसताना मला जो म्हणजे माझ्याकडून राजीनामा मागण्यात आला, तो अतिशय मला दुःखदायक एक प्रसंग होता की काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे कुठंतरी अडगडीत करत आहे. म्हणजे माझं काम करणं हाच विषय होता, पण सतत कार्य करण्याचं मन काहीतरी त्यांना वाटलं, त्याच्यामुळे मला तो एक राजीनामा द्यावा लागला, आणि तो माझ्यासाठी एक राजकारणातला दुःखद प्रसंग होता. बाकी तर माझा राजीनामा दिला म्हणून काही मी कार्य करणं थांबवणार नव्हतं, आणि ज्या फ्लो मध्ये त्या फ्लोने काम करत राहिलो. पण ते मला त्याचं एक दुःख शल्य होतं का मी कार्य करत होतो, काही नसताना ब्रेक मला मिळाला. किंवा माझ्यावर कुठले आरोप नसताना सुद्धा मला राजीनामा द्यावा लागलं, ही माझ्यासाठी एक शल्य होतं. आपण वयाच्या कुठल्या वर्षी प्रथमतः नगरसेवक बनलात? मी वयाच्या 23व्या वर्षी पहिली निवडणूक लढली, आणि वयाच्या 23 ते 24व्या वर्षी मी फर्स्ट टाइम नगरसेवक झालो. त्यावेळेस आपलं मॅरेज झालं होतं, लग्न झालं होतं? नाही, माझं तेव्हा विवाह झाला नव्हता. माझा विवाह ऍक्च्युली 2012 मध्ये झाला, जेव्हा म्हणजे पहिला टर्म जो चालू होता, पहिल्या टर्मची जेव्हा अंतिम क्षण होता, त्यावेळेस माझा विवाह झाला 2012 मध्ये. त्यानंतर कुटुंबात राहत असताना, वेगवेगळ्या विषय हाताळत असताना, कुटुंबाची सलगदिस्ता जे आहे, जे आनंद जो असतो कुटुंबातला, तो आपण म्हणजे खेळ, राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपण कितपत कुटुंबाकरता वेळ देतात? हे करत असताना कुटुंब सुद्धा हे माझ्यासाठी महत्वाचं. राजकारण जरी करत असताना माझं कुटुंब प्लस माझा नवोदय हे माझं मी कुटुंब सांभाळत होतो, आणि हे कुटुंबात कुठेही मी कधी वितुष्ट येऊ दिलं नाही. राजकारण करत असताना सुद्धा, समाजकारण, जनता सुद्धा माझं एक कुटुंबच होतं, कारण की त्या कुटुंबाची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य होतं. ज्या लोकांनी मला त्या कुटुंबातला मी एक नगरसेवक म्हणजे एक सदस्य होतो, आणि मी संपूर्ण प्रभागातल्या जनतेलाच माझं कुटुंब समजत होतं. त्या कुटुंबासोबत घरच्या कुटुंबाला सुद्धा वेळ देणं किंवा क्रीडा कुटुंबाला वेळ देणं हे सुद्धा माझं कर्तव्य होतं. त्यामध्ये माझे आई वडील, माझ्या पत्नी, माझे भाऊ सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं. त्यानंतर माझा मित्र परिवार हे सगळ्यात मोठं माझं कुटुंब, आणि संपूर्ण प्रभागातली नागरिक हे सगळं माझं कुटुंब समजत होतं. केवळ घर म्हणजे माझं कुटुंब नव्हतं, तर हे संपूर्ण मतदार हे माझे कुटुंब होते. तर हा वेळ देत असताना मला कुठेही असं वाटलं नाही का मी राजकारणात जरी गेलो तर मी माझ्या कुटुंबाला विसरलो. कुटुंबाला सुद्धा तेवढाच आनंदी खेळ सगळ्या माध्यमातून मी सुखदुःखात सारखं राहून कुटुंबाला सुद्धा एक आनंदीमय जीवन मी जगलो त्यामध्ये. एखादा खेळाडू जेव्हा मैदानात असतो, मातीशी खेळत असतो, ज्या खेळाशी त्याला आपुलकी असते, जिव्हाळा असतो, खेळ आणि राजकारण हे समतुल्य बाब आहे असं मला वाटतं. खेळामध्ये जशी चाणक्य नीती असते की आपण कुठल्या खेळाला बाद केलं पाहिजे, किती खेळाडू आपल्यासोबत असले पाहिजे आणि आपण कसं खेळलं पाहिजे, ही एक चाणक्य नीती आपण ज्याला म्हणतो, ही चाणक्य नीती आपण खेळाबरोबर राजकारणात सुद्धा जोपासली. तर चाणक्य नीतीचा अनुभव कुठल्या क्षणी कशा जो आहे आपण चालवला, की कुठल्या क्षणी चाणक्य नीती वापरली पाहिजे की जेणेकरून आपण कुठे बाद होऊ नये. म्हणजे एखादं पाऊल आपण ज्या समोर टाकतो ठोस त्या पदापर्यंत जाण्यासाठी, त्यावेळेस आपण कुठे बाद होऊ नये यासाठी जी नीती वापरता, ती चाणक्य नीती जी आहे, ती चाणक्य नीतीची मूलभूत काही असे हे आहेत की जिथे तुम्ही चाणक्य नीतीने तुम्हाला काम करावं लागलं, असा कुठला म्हणजे हे आहे? हे बघा, जेव्हा मी या क्रीडा क्षेत्रातून आलो, त्या मातीतून आलो, आजही मी माझ्या भाषणात सांगतो, आज माझी राजकारणात जेवढी ओळख नाही तेवढी माझी क्रीडा क्षेत्रामध्ये माझी ओळख होती. आज क्रीडा क्षेत्र, व्हॉलीबॉल या खेळात खेळत असताना चाणक्य नीती हे समोरच्याला मात देण्यासाठी अतिशय आवश्यक होती, आणि त्या नीतीचाच फायदा मला राजकारणात झाला. कारण की ही चाणक्य नीती मी तिच्यात सुद्धा वापरली, आणि समोरच्याला मात देण्यासाठी काय काय आपल्याला चाणक्य नीत्या कराव्या लागतात त्याची व्यूहरचना मी करत होतो, आणि त्याला मला हे क्रीडा क्षेत्र खूप सहकार्यात आलं त्याच्यात. कारण की पहिल्या 5 वर्षाचा अनुभवानंतर क्रीडा क्षेत्र प्लस राजकीय क्षेत्र हे दोन्ही सुरू होते. पण त्या चाणक्य नीतीमध्ये जसा माझा राजकीय क्रीडा क्षेत्रातला अनुभव वाढत होता, तसा राजकीय क्षेत्रातला सुद्धा अनुभव वाढत होता. ती नीती जसं मी कुठल्या वरिष्ठ लेवलला खेळत होतो, तिथले काही मला चाणक्य नीत्या मिळत होत्या. त्याच चाणक्य नीती राजकारणात सुद्धा मी वापरून म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज जे मी सक्सेस झालो राजकारणात सुद्धा,
तर बऱ्याच गोष्टी मी या चाणक्य नीतीमुळे झालं की या चाणक्य नीतीमुळे कसं निवडून यायचं, म्हणजे निवडून यांचं नेमकं तत्व काय आहे हे शिकलो मी. त्याच्या निवडून येण्यासाठी पैसा पाणी हाच विषय नाही, पण तुमची नीती, तुम्ही मतदारांना कसं काय गृहीत धरून काम करू शकता, ही एक योजना आखली. मग ते कुठल्या शासकीय योजनाचा फायदा लोकांना, जनतेला कसा देता येईल, किंवा त्याचं मन कसं, ठीक आहे आपण 100% ते काम करू शकत नाही, पण त्या नागरिकांचं समाधान कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, त्यांचं मन कसं हेलावून म्हणजे करू शकता, या गोष्टी मी त्या नीतीतून वापरल्या आणि अशा अनेक छोट्या छोट्या चाणक्य नीतीतून मी आज राजकारणात सक्सेस झालो. वेळ प्रसंगी म्हणजे तुम्ही राजकारणातील जे गुरु आहेत, गुरु आले आहेत, किंवा त्यानंतर गेल्यानंतर अनेक तुमचे जे सहकारी आले आहेत, त्यांच्यावर सुद्धा चाणक्य नीतीने मात केली असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मला इथे जे युवकांसंदर्भामध्ये जे आहेत की राजकारणामध्ये युवकांनी यायला हवं, यायचं तर दृष्टिकोन कुठं असला पाहिजे. खेळात जसा एक खेळाडू आपली उत्तुंग कामगिरी करू शकतो, किंबहुना राजकारण आणि समाजकारणामध्ये एखाद्या व्यक्ती सामाजिक क्षेत्रातून येऊन आपली समाजहिताची आणि लोकहिताची दिशा बदलवू शकतो. तर राजकारणाकडे जर बघितलं तर आजच्या स्थितीमध्ये युवकांचा जो प्रवास आहे तो ज्या पद्धतीने यायला पाहिजे, ज्या विचारसरणीनं यायला पाहिजे, ज्या ध्येय आणि उद्दिष्टानं लोकहिताकरता यायला पाहिजे, तो दिसत नाही आहे. तो वेगळ्या दिशेने येण्याचा जो गर्दी जी असते, तो एक वेगळा विषय घेऊन याचा प्रवास त्यांचा राजकारणात असतो. कुठतरी आपल्याला काहीतरी मिळेल, आपल्याला कुठतरी औद्योगिक क्षेत्रातलं काही काम मिळेल, की कुठला वेगळं काहीतरी मिळेल, हा एक मानसिकता घेऊन युवक आज राजकारणाकडे बघायला लागलेला आहे. परंतु त्या पलीकडे राजकारणामध्ये युवकांनी ज्यांची विजन आहे, ज्या युवकांकडे ज्याचा सामाजिक हित आहे, सांस्कृतिक हित आहे, क्रीडा आहे, शैक्षणिक आहे, वेगवेगळ्या आपल्या धार्मिक किंवा वेगळ्या विचारांनी प्रेरित असणारे युवक आहेत, जी राजकारणाकडे येण्यासाठी एक पाऊल मागे घेतात की नको राजकारण नको. पण तुमचा काय संदेश असू शकेल की राजकारणामध्ये युवकांनी यायला हवं, की लोकही स्थानिक स्वराज्य संस्था, ती आपली लोकसभा असो, विधानसभा असो, ग्रामपंचायत असो, किंबहुना जिल्हा परिषद असो, याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये असे युवक जे आहेत राजकारणामध्ये यायला लागलेली आहेत, ते विजन ठेवून यायला आहेत. बदल हवा तर विकासाचा बदल हवा. आणि सुशिक्षित जे आहे, उच्च शिक्षित जे आहे युवा पिढी याकडे, राजकारणाकडे जे आहे एका वेगळ्या नजरेने पाहत आहे. त्यासाठी तुम्ही या युवकांना काय संदेश देऊ शकाल की राजकारणाकडे युवकांनी कसं बघितलं पाहिजे, राजकारणात युवकांनी यावं की न यावं, की कुठला दृष्टिकोन ठेवून युवकांनी या राजकारणाकडे बघितलं पाहिजे, याविषयी आपलं मत जे आहे संदेश द्याल या युवकांच्या. बघा, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे लोकशाहीमध्ये. आपल्याला माहित आहे की आमदाराचं कार्य काय असलं पाहिजे, खासदाराचं कार्य काय असलं पाहिजे, वार्ड मेंबरचं काम, नगरसेवकाचं, ग्रामपंचायत सदस्याचं कार्य काय असलं पाहिजे. आपल्याला माहित आहे संसदेत जेव्हा एखादा आपण एक खासदार निवडून पाठवतो तर आपली अपेक्षा असते की त्याने संसदेत चांगले कायदे केले पाहिजे. युवकांसाठी चांगले, आज बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, का संसदेमधून किंवा भारत सरकारच्या माध्यमातून चांगले असे उद्योग प्रकल्प इथे आले पाहिजे. हे आपण ज्या खासदारांना संसदेत पाठवतो त्यांना फक्त रोड नालीसाठी हे कार्य करण्यासाठी पाठवत नाही, का त्यांनी चांगले कायदे केले पाहिजे, चांगले उद्योग इथे आणले पाहिजे. शेतकऱ्यांना, आमदारांना पाठवतो, शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना तिथे मांडल्या पाहिजे, मतदारसंघाच्या असो या संपूर्ण राज्याच्या असो. आज नगरसेवक वार्डातून जेव्हा निवडून जातो, आज तुम्हाला माहिती आहे, एक नगर, जसं मी लोकशाहीमध्ये आमदाराचे कार्य काय, खासदाराचे कार्य, तसंच एक नगरसेवक म्हणजे एक जमिनीशी जोडलेला व्यक्ती असतो. आणि युवा पिढीतून जसं मी माझा अनुभव सांगतो की मी माझ्या युवा वयामध्ये याच्यात आलो, तेव्हा जे युवा याच्यामध्ये जे आपली धावण्याची किंवा काम करण्याची जे स्पीड किंवा वेग जो राहतो तो अतिशय उत्तम राहतो. आणि शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये. आज युवकामध्ये शिक्षण, आज कुठलाही विद्यार्थी शिकतो. आज सोशल मीडियाचा जमाना आहे, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. आणि आज युवा पिढी जर आज राजकारणात जर आली, आपल्याला माहित आहे का, एक जर वार्ड सुधारला तर एक गाव सुधारतं, आणि एक गाव सुधारला तर जिल्हा सुधारतो, जिल्हा सुधारला तर राज्य सुधारला तर देश सुधरेल. ही एक माझी मानसिकता आहे. आणि आज युवा वर्ग जे करू शकतो ते ज्येष्ठ नागरिक नाही करू शकतो. आज नगरपालिकेत कार्य करत असताना वयाच्या 60व्या वर्षापर्यंत एक चांगला आपण कार्य करू शकतो, पण वय गेल्यानंतर आपण त्या नगरपालिकेत कार्य करू शकत नाही, कारण की आपली वेग हा कमी होतो.
आणि जनतेला जी स्थानिक लेवलवर सेवा द्यायची असते ती नगरसेवकांना द्यायची असते, ती कुठे आमदार खासदार सेवा देत नाही. मग तो कुठल्या पाण्याचा प्रश्न होतो, एखादं जनावर मेल्याचा प्रश्न होतो, नाली सफाईचा प्रश्न असो, तर यामध्ये युवक धावू शकतात. त्यांच्याजवळ वेळ असतो किंवा धावण्याची कार्य करण्याची जी प्रणाली असते हे अतिशय महत्वाची असते. आणि युवा वर्ग जर शिक्षित वर्ग युवा वर्ग जर या राजकारणात आला तर बऱ्याच काही एक जर गाव घडला, देश घडेल, संसद घडेल. तर युवा वर्गामध्ये जे विचार आहे किंवा त्यांचे जे युवामधले अनुभव किंवा त्यांच्या ज्या प्रेरणा आहे काही करण्याच्या, सोशल मीडियावर आपण पाहतो का काही मोबाईलवर ते करतात स्वतःच्या मनाने, एवढ्या ऍक्टिव्हपणा आजच्या युवकांमध्ये आहे. आणि असे युवक जर एक मनात जर विचार ठेवून समाज भावनेचा, देश भावनेचा विचार ठेवून जर राजकारणात आले तर नक्कीच या देशामध्ये बराच काही बदल होईल. आणि मी तर या मतात आहे का चांगल्या युवा वर्गांनी राजकारणात आलं पाहिजे, कारण शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे आणि शिक्षणामुळं बऱ्याच काही गोष्टी आपण त्या करू शकतो. म्हणून माझा तर एक अनुभव आहे, राजकारणात जेव्हा युवा वर्गाने यायचं तर एक सामाजिक कार्य म्हणून यावं आणि त्यांच्या अनुभवाने बरंच काही आपण या देशात नाही, राज्यात किंवा शहरात बरंच काही घडू शकतो. म्हणून तर माझं एक युवा वर्गांना म्हणजे विनंती आहे की आपण राजकारणात आलं पाहिजे चांगल्या लोकांनी. यामध्ये जे आहे राजकारण, समाजकारण आणि क्रीडा वेगळ्या क्षेत्राशी निगडीत असताना राजकारणात येऊनही वेगळी दिशा बदलता येऊ शकते, विकास होऊ शकतो. लोकहितकारक प्रश्न हाताशी निगडीत घेऊन लोकांच्या प्रश्नांची उखल जे आहे करता येऊ शकते. आणि संविधानाच्या चाकोरीमध्ये राहून ग्राम आणि नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था किंबहुना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा आणि लोकसभा या सुद्धा युवकांच्या हातच्या खांद्यावर जर दिल्या तर बऱ्याचपैकी तो सोशल मीडिया असो की त्याचबरोबर प्रॅक्टिकल काम करण्याची जी हे असो ती युवकांमध्ये दडलेली आहे. आणि या किंबहुना समोरच्या राजकारणात युवा पिढीने यायलाच पाहिजे हा विचार याच मातीतून जे आहे प्रफुल्लजींनी आपल्या विचारातून व्यक्त केलेला आहे. इथं जे आहेत प्रफुल्ल चेटकी यांनी जे आहे की भद्रावतीच्या विकासासंदर्भात 2008 पासून चालवलेली जी घोडदौड आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ते खेळ जे स्पोर्ट क्लब जो आहे नवोदय स्पोर्ट क्लबच्या माध्यमानं एक सामान्य व्यक्तिमत्व, ज्या सामान्य व्यक्ती जे आहे युवा जो आहे की ज्यांचे वडील आयुध निर्मितीमध्ये एक कर्मचारी म्हणून काम करत होते, एक मोठं कुटुंब, या व्यापक कुटुंबातून विद्यार्थी दशेतून क्रीडा क्षेत्रातील सवंगडी निर्माण करणं आणि त्यातून समाजकारणाची ओढ असणं, न बोलता येणारा युवक आता बोलू लागलेला आहे. म्हणजे 2008 पासून जी खांद्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेची दुराजी घेतली ती अबाधित ठेवत 2025 पर्यंत कायमस्वरूपी त्यांनी रेटली. लोकविकासात्मक कामाच्या अनुषंगाने अजेंडेही त्यांनी हाताशी निगडीत केले. अंतिम संस्कार असो की कुठला गावगोडीतला कुठलाही प्रसंग असो किंवा संबंधित कुठले विकासात्मक जे प्रश्न असो त्यासाठी प्रफुल्लजी एका फोनच्या हाकेवर धावतात. हा लोकमानस त्या भद्रावतीतील नगरीतून आपल्याला बघावयास मिळतो. मला इथे त्यांच्या संदर्भात जे आहे विचार व्यक्त करताना इथं सांगायचं की ज्या मातीशी त्यांनी नाळ जोडली, ज्या मातीतून त्यांनी खेळांचे धडे घेतले, इतर मित्रांनाही खेळाचे धडे दिले आणि खेळांना प्रोत्साहन देत राजकारण चांगलं आहे, त्या राजकारणात आपण जे आहे चांगली कामगिरी करू शकतो. म्हणजे क्रीडा क्षेत्राबरोबरच एक वेगळं जे आहे राजकीय जे बळ आहे निर्माण करून लोकविकासात्मकही कामं करता येतात, हा त्यांनी पायंडा इथे दाखवून दिला. किंबहुना येणाऱ्या राजकारणामध्ये युवकांची गती शीघ्रगतीने असली पाहिजे, ती लोकमाध्यमांची असली पाहिजे, लोकविकासात्मक असली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक प्रश्नांना धरून असली पाहिजे. हा संदेश त्यांनी या प्रसंगी त्यांच्या विचारातून संवादातून मांडला. यातून जो आहे त्यांची विचारसरणी जी आहे युवकांच्या विचारसरणीशी निगडीत आहे असं म्हणावं लागेल. आणि याचबरोबर त्यांनी या इथे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे विजन आहे 2025ची त्यांनी जी निवडणूक सध्याच नुकतीच लढलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे भद्रावती एक वेगळ्या अपेक्षेनं पाहत आहे. मध्यंतरी येणारे ब्रेक मिळाले असले तर त्या ब्रेकला रुकावट त्या गतिरोधक याच्यावरून पायंडावरूनही कसं जायचं हा धडा त्यांनी शिकलेला आहे. आणि या सगळ्या सवंगड्यांना घेत येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नेतृत्व, आगामी नेतृत्व करण्याचं त्यांचं धाडस जे आहे या 2025च्या निवडणुकीतून अनेकांना लक्षात आलं
आणि त्यांना मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो की ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नेतृत्व जे आहे ते त्यांच्या दिशेकडे एक जिव्हाळ्याचं, आपुलकीनं, लोकही विकासात्मक राहिलेली जी कामं जी आहेत, जी उणीवा आहेत, ज्या कुठेतरी थांबलेल्या आहेत, त्याला गती देण्याचं काम जे आहे ते करणार आहेत. तर नमस्कार प्रफुल्लजी, नमस्कार. आपण या बिगुल याला विचारसरणीला संदेशात्मक आपण विचार प्रदर्शित केले, त्याबद्दल भविष्याच्या वाटचालीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.